नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण कसे करावे आणि सर्वात सोपी पद्धत कोणती आहे. स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण करायचे असेल तर ते शक्यतो गुरुवारी करा किंवा गुरुवारी शक्य नसेल तर तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी किंवा तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्ही केले तरी सुद्धा चालू शकते किंवा कोणत्याही शुभ योगावर जसं की पौर्णिमा असेल, गुरुपुष्यामृत योग असेल अशा योगांवरती तुम्ही एक दिवसीय पारायण केलं तरी सुद्धा चालेल. महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात. स्वामी चरित्र सारामृताचे एकूण 21 अध्याय आहेत. एक दिवसीय पारायण करण्यासाठी तुम्ही पूजा मांडणी करून तिथे सुद्धा पारायण करू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालू शकते. देवघरासमोर बसून पारायण करायचं असेल तर बसण्यासाठी आसन घ्यायचं, देवासमोर दिवा लावायचा, धूप बत्ती लावायची आणि पारायणाला सुरुवात करायची. जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं, तिथे महाराजांचा फोटो ठेवायचा, महाराजांची मूर्ती असेल तर ती सुद्धा ठेवायची, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, धूप बत्ती, डाव्या हाताला घंटी, उजव्या हाताला शंख ठेवून याप्रमाणे तुम्ही तिथे बसून जरी पारायण केलं तरी सुद्धा चालू शकते. आता स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ म्हणजे किंवा एक पारायण म्हणजे काय तर पहिल्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळीमध्ये न उठता, मध्ये कोणाशीही न बोलता जेव्हा आपण संपूर्ण वाचतो तर त्याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण. तर या पद्धतीने एक दिवसीय करताना तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकता किंवा त्याचे पारायण करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये सेवा करू नका, कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्या दिवशी आवर्जून सकाळी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा, काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवावा, तो महाराजांना दाखवा, महाराजांची आरती करावी. सुरुवातीला गणपतीची, त्यानंतर महाराजांची आरती करावी व जो दाखवलेला नैवेद्य आहे तो दिवसभरामध्ये कधीही आपल्या घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. तर या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण तुम्ही करू शकता. तुम्ही स्वतःच्या घरी किंवा तुम्ही माहेरी वगैरे कुठे आहात तिथे सुद्धा करू शकता किंवा जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्ही स्वामींची सेवा किंवा स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकता. आणि ज्या दिवशी पारायण केलेलं आहे त्या दिवशी शक्य झालं तर ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्या दिवशी नॉनव्हेज घरामध्ये बनवू नका किंवा तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. त्या दिवशी तुम्ही पराण घेऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं जे शक्य असेल ते दान करा. आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जर केंद्र असेल तर केंद्रात जाऊन महाराजांचे दर्शन घ्या. केंद्र नसेल तर दत्त महाराजांचे मंदिर आसपास कुठे असेल तर तिथे जाऊन महाराजांचे दर्शन घ्या. तर तुम्हाला कशी वाटली या व्हिडिओमधली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.